नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 6 तारीखच्या अपरात्री आणि 7 तारीखच्या पहाटे ज्या प्रकारे पाकिस्तानवर भारताकडून हवाई हल्ला झाला, तो हल्ला अनेक बाबतीत सूचक आहे. सूचक एवढ्यासाठी की हा हवाई हल्ला पहिल्यांदाच झालेला नाही. फेब्रुवारी 2019 मध्ये सुद्धा पुलवामा नंतर बालाकोट या पाकिस्तानी भूमीत जाऊन भारतीय हवाई दलाने घुसकर मारेंगे हे आपले शब्द खरे करून दाखवले होते. पण तो हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान उघडपणे आपल्यावर हल्ला झालाय असं बोलायची हिंमत सुद्धा करू शकला नव्हता. उलट काहीच झालं नाही, काहीच झालं नाही अशी सारवासारव पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी सेनेकडून 2019 मध्ये झाली होती, 6 वर्षापूर्वी. आज अशी महत्वाची गोष्ट आहे, कारण तुम्हाला आठवत असेल, एअर एअर स्ट्राईक झाला तेव्हा फक्त पाकिस्तान नाही, आपल्याकडचे अनेक दिवटे सुद्धा, मी दिवटे म्हणतोय, त्यात राहुल गांधी आले, काय तो तुमचा केजरीवाल आला, असे दिवटे सुद्धा तुम्ही हल्ला केल्यात त्याचा पुरावा काय, असे प्रश्न भारतातच विचारत होते. मोदीला विरोध करता करता आपण भारत सरकारच्या विरुद्ध, देशाच्या विरुद्ध आणि देशाच्या अस्मितेविरुद्ध बोलतोय आणि पाकिस्तानला मदत करतोय, याचं पण भान सुटलेला विरोधी पक्ष तेव्हा मोकाट सुटला होता आणि पुरावा मागत होता. कारण जिथे हल्ला झाला होता बालाकोटवर, ती बालाकोटची जागा ही भर वस्तीतली, शहरातली वगैरे नव्हती. तर आड जंगलातले, चटकन नजरेत भरू नये अशा जागी अतिरेक्यांना, जिहादींना प्रशिक्षण देण्याचा जे अड्डा होता, त्याच्यावर नेमका हल्ला करून भारतीय हवाई दलाची विमानं सुरक्षित परत आलेली होती. त्याची कबुली पाकिस्तान देत नव्हता आणि भारतातले दिवटे विरोधी पक्ष त्याचा पुरावा मागत होते. तो पुरावा आज भारत सरकारला द्यायची गरज पडली नाही. मला आठवतं ते 2015 ते 2016 मध्ये ज्या वेळेला सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता उरीच्या घटनेनंतर, तेव्हा सुद्धा त्याचे पुरावे भारतातच मागितले जात होते. कुठे आहेत पुरावे, कुठे आहेत पुरावे, इथे विचारले जात होते आपल्याकडे. इतका बेशरमपणा. पण एअर स्ट्राईक असो किंवा सर्जिकल स्ट्राईक असो, त्या दोन्ही वेळची आणि आजची परिस्थिती संपूर्ण वेगळी आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक या दोनही कारवाया केल्यानंतर भारत सरकारने नव्हे तर भारतीय सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन काय कारवाई केली त्याचा तपशील दिलेला होता. म्हणजे मोदी किंवा भाजप आणि भारत सरकार यांनी काय पुरावे दिले त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तरी मी समजू शकतो, राजकारण आहे. पण ज्या वेळेला भारतीय सेना दल, भारतीय हवाई दल, भारतीय नौदल या ज्या देशाची सुरक्षा करणाऱ्या संस्था, संघटना आहेत, त्या आपण एखादी कारवाई केली किंवा आपण एखादा पराक्रम केला असं पत्रकार परिषद घेऊन सांगतात, त्याच्यावर अविश्वास दाखवणं हे राजकारण नसतं, तो देशद्रोह असतो. आणि तो देशद्रोह सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक या दोन्ही वेळेला भारतातल्या दिवट्या विरोधी पक्षांनी केलेला होता. पुरावे मागत होते. आणि गंमत अशी की या दोन्ही वेळेला पहिल्यांदा पाकिस्तानकडून पुरावे आले नव्हते किंवा घोषणा झाली नव्हती. भारतीय लष्कर किंवा भारतीय हवाई दलाकडून पत्रकारांना बोलवून काय केले त्याची माहिती देण्यात आली होती. यावेळची गोष्ट ही सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट होती, सूर्यप्रकाशा इतकी. पाकिस्तानातूनच बॉम्ब ठोकायला पहिली सुरुवात झाली होती. कारण जे झालंय त्यात माणसं मेलेली आहेत, इमारती पडलेल्या आहेत, त्या लपवणार कुठे.
आठवतं? सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईकच्या वेळेला काय बोललं गेलं होतं? अरे कुठेतरी 4-5 झाडं पडली आहेत का, झाडं पाडायला पाठवले होते तुम्ही लोक? या वेळेला शहरी ग्रामीण वस्तीमध्ये, नागरी वस्तीमध्ये असलेल्या लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद वगैरे यांचे जे अड्डे आहेत, प्रशिक्षण केंद्र आहेत, ती भर वस्तीत आहेत. मशिदीची इमारत बनवायची आणि त्या मशिदीच्या इमारतीमध्ये दहशतवादाच्या प्रशिक्षणाचे अड्डे चालवायचे, अशी जी हमास स्टाईल होती, ती टार्गेट यावेळेला भारतीय सेना दलाने, हवाई दलाने निवडलेली होती. त्याची पूर्ण माहिती मिळवली होती आणि नेमका त्याच जागी हल्ला चढवला होता. त्याच्या आसपासच्या इमारतींना धक्का सुद्धा लागू नये आणि दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्राच्या अवतीभवती असलेल्या सामान्य नागरिकांना कुठलीही इजा पोहोचू नये, इतका पिन पॉइंटेड हल्ला करण्यात आला. आणि तो नाकारणार कोणाला, नाकारून सांगणार कोणी? भर वस्तीमध्ये हल्ला झालेला आहे, त्या इमारती कोसळल्या, तिथे आगडोंब उसळलेला आहे, पडझड झालेली आहे, स्फोट झालेले आहेत. हे पाकिस्तान नाकारू शकत नव्हता. आणि म्हणूनच पहिल्यांदा टाहो फोडून ओरडायची वेळ पाकिस्तानवर आली. पाकिस्तानचे मीडिया, पाकिस्तानचे अनेक युट्यूबर्स आणि अगदी सामान्य पाकिस्तानी नागरिक यांनी पण हातात जो त्यांच्याकडे स्मार्टफोन असतो, तो अशा वेळेला पहिल्यांदा ताबडतोब त्या घटनेचा फोटो काढतो किंवा चित्रण करतो, रेकॉर्डिंग करतो. आणि ते रेकॉर्डिंग झाल्यामुळे बघता बघता याचा गवगवा हा पहिल्यांदा पाकिस्तानकडून झाला. भारत सरकारकडून किंवा भारतीय सेना दलाकडून त्याविषयी कुठलाही तपशील दिला जात नव्हता. हा, आम्ही कारवाई केली एवढंच बोललं जात होतं, पण कुठलाही दावा जवळजवळ 7 तारीखच्या सकाळी 11 वाजेपर्यंत कुठलाही दावा भारत सरकारकडून, भारतीय सेना दलाकडून झाला नव्हता. रडारड सुरू झाली ती पहिली पाकिस्तानकडून सुरू झाली. सगळ्यात मोठे पराक्रमी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ काय काहीतरी आहेत का, ख्वाजा आसिम, त्यांनी सांगून टाकलं भारताने हा हल्ला केलेला आहे, पण आम्ही त्याला उत्तर देणार नाही, झालं तिथेच थांबूया. म्हणजे भारताने अजून हल्ला केला हे सांगितलेलं नाही, मान्य केलेलं नाही. त्याच्या आत ह्याच्या पुढचा हल्ला करू नका म्हणून पाकिस्तानचा संरक्षण मंत्री रडारड करायला लागला. गुपचुप आहे भरना क्या, चुप चुप आहे भरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या, असं मुघले आझम मधलं गाणं आहे. त्याची मला आठवण झाली, त्याची आठवण झाली. आणि त्याच आठवणीबरोबर मला आणखीन एक मुघले आझमचं गाणं आठवलं. मी हिंदी व्हिडिओमध्ये त्याचा हे पण केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक गाणं आहे. हा हल्ला रात्रीचा झालाय, लक्षात घ्या, रात्रीच्या अंधारात झालेला आहे. आणि मधुबाला, निगार सुलताना आणि दिलीप कुमार, पृथ्वीराज कपूर असा तो काय तो महाल मुघलांचा. आणि त्याच्यामध्ये कव्वालीचं गाणं आहे. त्या गाण्याच्या ओळी आहेत, जब रात है ऐसी मतवाली तो सुबह का आलम क्या होगा. आज पाकिस्तानी राजकीय नेते, सेना दलाचे अधिकारी हे नेमकी तीच भाषा मनातल्या मनात गाणं गुणगुणत असतील, कारण तीच त्यांची पहिली प्रतिक्रिया असेल की अरे, रातोरात अवघ्या 23 मिनिटात भारतीय सेना किंवा भारतीय सेना दलाची लढाऊ विमानं आपल्या हद्दीत घुसली आणि सगळं उरकून 23 मिनिटात परत भारतीय तळावर पोहोचली. अवघ्या 23 मिनिटात, रात्रीच्या 23 मिनिटामध्ये एवढी मतवाली कारवाई, इतकी धाडसी कारवाई जर भारतीय हवाई दल, भारतीय सेना दल रात्रीच्या काळोखात करत असेल, तर दिवसा उजेडी भारतीय सेना, भारतीय हवाई दल, भारतीय नौदल काय काय करू शकेल ह्याची कल्पना, मनाचा थरकाप उडवून जाईल पाकिस्तान्यांच्या. भारतीय सेनेची, हवाई दलाची ही कारवाई
ही मतवाली ज्याला म्हणतात, म्हणजे अत्यंत साहसी, अत्यंत धाडसी, अत्यंत चतुर आहे. फक्त 23 मिनिटं गेले, आले, आणि पिन पॉइंटेड हल्ले झालेत. आणि तुमच्या हद्दीत भारतीय सेना दलाची लढाई विमानं असताना तुमच्या रडारला पत्ता सुद्धा लागला नाही. चतुर मी का म्हणतो? जब रात है ऐसी मतवाली, याचा अर्थ समजून घ्या. रात्रीच्या काळोखात भारतीय सेना दल, भारतीय हवाई दल इतकी धाडसी कारवाई सहजगत्या उरकून परत जात असेल, तर मग दिवसा उजेडी डोळ्यांना जे दिसतं त्या अवस्थेमध्ये भारतीय सैन्य, भारतीय सुरक्षा दल काय करू शकेल, ही कल्पना सुद्धा पाकिस्तानी जनमानसाची आणि पाकिस्तानी सेनादल राजकीय नेत्यांची झोप उडवणारी गोष्ट आहे. आणि म्हणून म्हटलं सुबह का आलम क्या होगा, काय गाणं आहे, शब्द बघा काय. जब रात है ऐसी मतवाली तो सुबह का आलम क्या होगा. आणखीन एक मला त्यातलं गाणं आठवतं, घडी भर तो तेरी महफिल में आकर तेरा तमाशा हम भी देखेंगे, असं काहीतरी ते गाणं आहे. आज अख्ख्या जगामध्ये त्या मुगले आजमच्या गाण्याचाच जमाना चालू आहे असं वाटतं. घडी भर तो तेरे महफिल में आकर हम भी देखेंगे, असं आहे ना ते गाणं. त्यातले शब्द बघा. अख्ख्या जगासमोर आज पाकिस्तानाच्या पोकळ धमक्यांचा तमाशा झालेला आहे. आणि जगातल्या प्रत्येकाला वाटत असेल क्या बात है. अख्ख्या जगाला हा फुकटचा तमाशा बघायला मिळतोय. पाकिस्तानी राज्यकर्ते आणि सेनाधिकारी आपलीच बेआबरू करून कशी घेत आहेत. कारण 15 दिवस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, भारताचे गृहमंत्री, भारत सरकार, भारताचे सेनाधिकारी यापैकी कोणीही कसल्याही धमक्या दिल्या नाहीत, तोंडाची वाफ दवडली नाही. हा भारतातले दिवटे मूर्ख विरोधी पक्ष नको तितके पचा 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 बोलत होते. स्वतःला सेना म्हणवणारा पक्ष हा सगळ्यात जास्त शेपूट घालून बोलत होता. त्यामुळे जगासमोर ही जी घटना घडलेली आहे, ही जी कारवाई घडलेली आहे, ती इतकी कौतुकास्पद आहे की जग सुद्धा तोंडात बोट घालून ते बघत असेल. प्रत्येक देशाला वाटेल, प्रत्येक जगातल्या कुठल्याही देशाच्या नागरिकांना वाटेल अशी सेना आपल्याकडे असली पाहिजे, असं सरकार, असा राष्ट्रीय नेता आपल्याकडे असला पाहिजे असं त्यांना वाटेल. जे बलूच आहेत, जे पठाण आहेत, ज्यांच्या विरुद्ध पाकिस्तानची सेना गेले अनेक वर्ष खैबर पख्तुनवा किंवा बलुचिस्तानमध्ये घरात घुसून घुसून बायका, पोरं, तरुण मुलं यांना फरफटून बाहेर काढत होती, तुरुंगात टाकून मारत होती, त्यांच्यावरच बॉम्ब टाकत होती. ते बलूच पठाण सुद्धा आज खुश झाले असतील. तेही मनात तेच म्हणत असेल, घडीभर ये तमाशा हम भी देखेंगे. आणि घडीभर कशाला, जितका काळ चालेल तितका बघू, हेच प्रत्येकाच्या डोक्यात असेल. कारण ही सुरुवात आहे मित्रांनो, ही सुरुवात आहे. बदला पुरा झालेला नाही, बिलकुल पुरा झालेला नाही. याला बदला म्हणतच नाहीत. आणि मी, तुम्हाला आठवत असेल तर गेल्या 15 दिवसामध्ये वारंवार माझ्या हिंदी किंवा मराठी व्हिडिओ मधून मी एक गोष्ट सांगत आलोय की आजवरच्या भारतीय सेनेची कारवाई असते त्यापेक्षा वेगळी असेल. कारण यावेळेला पहिल्यांदा भारतीय सेना आणि इस्रायलचं युद्धतंत्र एकत्रित काम करणार आहेत. आणि इस्रायलचं युद्धतंत्र याचा अर्थ काय होतो, युगांडामध्ये इस्रायलच्या नागरिकांना तिथल्या हुकुमशहाने विमानाचं अपहरण करून आलेल्या अतिरेक्यांना मदत केली होती आणि सगळ्यांना विमानातून उतरून विमानतळात ठेवले होते. तिथे इस्रायलच्या हवाई दलाच्या सैनिकांनी आणि कमांडोनी युगांडाच्या एंटेबे विमानतळावर
उतरून सगळ्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं आणि युगांडाची सेना सुद्धा काय करू शकली नाही, जिथे लष्करी हुकुमशहा बसलेला होता. आत्ता आत्ता त्यांनी गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये हमासला आणि लेबनॉनला पूर्णपणे बेचिराग करून टाकलंय. हे इस्रायलचं युद्धतंत्र आहे. आणि आज पहलगामच्या घटनेनंतर भारतीय सेना, भारत सरकार, भारतीय हवाई दल वगैरे वगैरे हे फक्त आपल्यापुरतं काम करत नाहीत, आपलं म्हणून काम करत नाहीयेत, तर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी उघडपणे भारताचं समर्थन केलेलं आहे, पाकिस्तानचा विरोध केलेला आहे. आणि पाकिस्तान हा आमचा सुद्धा शत्रू आहे, म्हणून या युद्धात आम्ही जे जे लागेल ते ते करायला भारत सरकार बरोबर असू, भारतीय सैन्याबरोबर असू, हे जाहीरपणे सांगितलेलं आहे. आणि पाकिस्तानची पॅन्ट ओली झाली आहे, त्याचं तेच नेमकं कारण आहे की यावेळचा हल्ला फक्त भारत सरकारचा नाहीये, भारतीय सेनेचा नाही, तर त्याच्यात एक भागीदार म्हणून इस्रायल सुद्धा सहभागी होणार आहे. आणि त्यामुळे आपल्या पूर्ण पाकिस्तानचा, लाहोरचा, इस्लामाबादचा हमास आणि गाझापट्टी करून टाकतील की काय, या भीतीने पाकिस्तान गर्भगडीत झालेला आहे. पाकिस्तानची सेना, पाकिस्तानचे सेनाधिकारी, पाकिस्तानचे राज्यकर्ते गर्भगडीत झालेले आहेत. आणि ही त्याची झलक आहे. भारत काय करू शकतो? भारत इस्रायल सारखे हल्ले करू शकतो का? पिन पॉइंटेड हल्ले करू शकतो का? याची दाखवलेली चुणूक म्हणजे 6 तारीखच्या अपरात्री आणि 7 तारीखच्या पहाटे जे 9 हवाई हल्ले पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन केले, पीओकेच्या हद्दीत जाऊन केले, ती फक्त झलक आहे. यह तो सिर्फ झाकी है, पुरी लढाई बाकी है. आणि हे मी परत परत सांगत आलो. कोण मला आठवत नाही, कोणतरी एक जगप्रसिद्ध सेनापती आहे, त्याचं एक फार सुंदर वचन आहे, युद्ध म्हणजे छलावा असतो असं त्यांनी म्हटलंय. वॉर इज अ डिसेप्शन. युद्धामध्ये जे दाखवलं जातं तेवढ्यापुरतं युद्ध मर्यादित नसतं. त्यामुळे सिंधू नदीचं पाणी तोडलं, एअर स्पेस बंद केला, देणं घेणं येणार, देवाणघेवाण, आयात निर्यात बंद केली, हा सगळा देखावा असतो. मॉक ड्रिल हा सुद्धा देखावा असतो. गेले 3-4 दिवस एक चर्चा जोरात चालू होती की 7 मेला काहीतरी होणार, 7 मेला काहीतरी होणार, काहीतरी मोठं होणार. ह्याचा इतका गवगवा झाला होता, याचा अर्थ 7 तारीखला होणार हे ठरलेलं होतं. आणि ती तारीख कुठून तरी लीक झाली होती, बाहेर आली होती. म्हणूनच माध्यमामध्ये, सोशल मीडियामध्ये 7 मे, 7 मे, 7 मे ही जपमाळ ओढली जात होती. आणि जेव्हा अशी काही गंभीर कारवाई होणार असते, ती चर्चा केली, त्याची चर्चा झाली, गवगवा झाला, तर ती कारवाई नेमक्या निशाण्यावर होऊ शकत नाही. आणि म्हणून 10 नजरा जिथे कारवाई होणार तिथे असता कामा नये. युद्धाची कारवाई म्हणजे क्रिकेटची मॅच नाहीये, व्हिडिओ गेम नाहीये. जितका अचानक आणि शत्रू बेसावध असताना हल्ला होतो, तो जितका प्रभावी होतो तितका लोकांची नजर असताना होत नाही. तुम्ही नजरा लावून बसलात म्हणून तो बॅट्समन सिक्सर मारतो असं नाहीये. त्याला योग्य वाटतं तेव्हा तो मारतो आणि तो षटकार जातो. पण तेवढीही नजर अशा घातक कारवायांच्या बाबतीत तुमच्यावर असता कामा नये. आणि म्हणून जे 7 मे, 7 मे, 7 मे बोलत होते त्यांना भरकटून टाकणं आवश्यक होतं. म्हणूनच गेले 3 दिवस मॉक ड्रिल, मॉक ड्रिल, मॉक ड्रिल हे सरकारकडून वारंवार सांगितलं गेलं. आणि 6 तारीखचा दिवसभर कोणीही 7 तारीखला हल्ला होणार हे बोलत सुद्धा नव्हता. आणि 7 तारीख उजाडली आणि हल्ला झाला.
ते लक्षात घेण्यासारखं आहे. आणि रात्री झालंय, रात है मतवाली, तो सुबह का आलम क्या होगा, हेच पाकिस्तानला दाखवायचं होतं. रात्रीच्या अंधारात 23 मिनिटात आम्ही काय करतो हे जरा समजून घ्या. रात्री एवढं होत असेल तर दिवसा ढवळ्या पाकिस्तानवर भारताने चाल करायची ठरवली तर काय होईल. इराण आणि तुर्कस्तानला पळून जायला सुद्धा रस्ता शिल्लक राहणार नाही, की पायात हिंमत आणि शक्ती उरणार नाही. हा त्याचा अर्थ आहे. अधिक तपशील पुढे येणार आहे मित्रांनो, खूप घटना घडायच्या आहेत, ही सुरुवात आहे. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, ही फक्त सुरुवात आहे. वटणीवर या, नाहीतर भयंकर किंमत मोजायच्या तयारीला लागा. हा या हवाई हल्ल्याचा साधा सरळ अर्थ आहे. वन्स फॉर ऑल पाकिस्तानचं जो फणा काढत असतो सतत, तो फणा ठेचून टाकणं ही तयारी आहे, इच्छा आहे. आणि आपला फणा आपण मोडून टाकायचा की भारताकडून ठेचून घ्यायचा, याचा निर्णय पाकिस्तानने करायचा. आज मी एवढंच सांगेन, रात है ऐसी मतवाली, सुबह का आलम क्या होगा, या गाण्याचं गुणगुणणं आणि अभ्यासनं पाकिस्तानने सुरू करावं. मी आता इथेच थांबतो, बाकी नंतर बघू. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.